राजधानी दिल्लीत रविवारी दिवसभर उकाड्याने जीवाची काहिली होत असताना संध्याकाळी वेगवान वाऱ्यासह अचानक आलेल्या धुळीच्या वादळाने दिल्लीसह परिसराला तडाखा दिला आणि काही भागात पावसाच्या हलक्या सरी देखील या ठिकाणी कोसळल्या आहेत। खराब हवामानाचा विमान वाहतुकीसह रेल्वे मेट्रोला देखील फटका बसलाय। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या आणि भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत। या वादळामुळे यूपीत 21 तर बंगालमध्ये 12 आणि दिल्लीत 2 मृत्यू झाला, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये वीज कोसळून 9 जणांचा जीव गेलाय। रविवारी दिवसभर दिल्लीकरांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या आणि दरम्यान सोमवारी राजधानी परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील, तसंच पावसाचा शिडकावा होईल असं हवामान खात्यानं वर्तवलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिजित मानेंकडून। अभिजित, काय सांगशील, राजधानी दिल्लीमध्ये परिसरात आज वातावरण नेमकं कसं राहणार आहे आणि नागरिकांनी काय सतर्कता बाळगणं गरजेचं आहे? आज थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे, परंतु कालची जी घटना घडली की दिवसभर उकाडा होता, परंतु संध्याकाळी अचानक वेगवान वाऱ्यांसह अचानक आलेल्या धुळीच्या वादळानं दिल्लीच्या परिसराला तडाखा बसला आहे। यावेळी तब्बल 109 किलोमीटर या वेगाने वारे वाहत असल्याची नोंद झाली आहे। काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। खराब हवामानाचा फटका हा दिल्लीच्या सिस्टीमला बसलाय। वाहतूक, रेल्वे, मेट्रो या विस्कळीत झाल्या आहेत। त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत, काही ठिकाणी भिंती कोसळल्या आहेत। या वादळामुळे यूपीमध्ये 21, बंगालमध्ये 12 आणि दिल्लीत 2 मृत्यू झाला आहे, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 राज्यांनाही या वादळाचा फटका बसला आहे। या 2 राज्यांमध्ये वीज कोसळून 9 जणांचे प्राण गेले आहेत। रविवारी दिवसभर दिल्लीकरांना उन्हाच्या झळा सहन करावा लागला। कमाल तापमान 40.6 पर्यंत गेला आणि संध्याकाळी अचानक आलेल्या वादळाने दिल्लीकरांची तारांबळ उडाली। शैलजा, नक्कीच धन्यवाद अभिजित, तू दिलेल्या माहितीसाठी। आपण बघतोय दिल्लीकरांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या आणि दरम्यान आज सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील, त्याचप्रमाणे पावसाचा थोडाफार शिडकावा देखील होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय।